मी प्रीती जाधव. मी आमच्या दाजींच्यामुळे हे मला देवस्थान घावलं होतं. ते पहिले इथं येत होते आणि मग त्यांनी मला सांगितलं की आमच्या घरातला जेवढा त्रास होत होता तसा त्यांनी मला सांगितलं की इथं जा म्हणून, हे तुझ्यासाठी बेटर आहे. मग आम्ही इथं आलो, एका ऑगस्टमध्ये आलो होतो. तर मग तिथून आम्ही इथं बघितलं की कसं काय आहे कसं काय. तर मग जेव्हा महाराजांनी आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला एवढा विश्वास नव्हता, पण जसं जसं त्रास होत होता तसं मग आम्हाला वाटलं की हे बाबा खरंच आहे म्हणून. आणि जेव्हा आम्ही यूट्यूबवरती पण व्हिडिओ बघितले तेव्हा मग आम्हाला वाटलं की हे बाबा केलं पाहिजे, तर केलं तर मग कसं काय होईल पुढं बघता येईल. मग आम्ही जशी सेवा सांगितली आम्हाला, मग तसं आम्ही ती सेवा केली, अभिषेक केले. मग नंतर आम्हाला जसं जसं म्हणजे घरी संचार व्हायला लागला, काली माता परत दत्तगुरू हे घरी येत होते. आम्हाला दर्शन पण होत होतं पूर्णपणे. आम्हाला घरी त्रास पण होत होता, तो हळूहळू म्हणजे थोड्या कालावधीनंतर थांबायला पण लागला होता. मग आम्हाला एक जानेवारीमध्ये आमचे अभिषेक वगैरे पूर्ण झाले होते 11. मग त्यानंतर इथं आलो, परत मुक्तीचं काम झालं सगळं. मग आता इथून पुढं म्हणजे कसलाच त्रास होत नाही, काय नाही. आता जवळजवळ मला 4 महिने झालेत की कुठलाच त्रास नाही. जोपर्यंत होत होता तो तेव्हा त्याच्यापासून मुक्ती भेटल्यापासून कधीच एकही काही त्रास झाला नाहीये. असं सगळी हे माझा प्रवास आहे इथपर्यंतचा. पहिले मला ह्याच्या अगोदर खूप त्रास झालेला आहे. मला 4 वर्ष झालं लागीर होतं, ते आम्हाला कधीच घरात माहीत नव्हतं. खूप त्रास दिला होता त्यांनी. आणि माझ्याकडं 11 शक्त्या होत्या. 11 शक्त्यांनी पण एक माझी भावाची होती, एक पप्पांना 2 लागल्या होत्या बाहेर लागीर झालेल्या, त्या पण माझ्याकडेच आल्या होत्या. कारण की जशी जशी माझी भक्ती वाढेल तशी तशी त्या शक्त्या माझ्याकडे येऊ लागल्या होत्या. आणि जेव्हापासून आमच्या मुक्त्या झाल्यात तेव्हापासून कधीच एक पण शक्ती आली नव्हती इकडं. मग परत आम्ही आरतीला यायला लागलो. मग जशी जशी भक्ती करू तसा काहीच त्रास झालेला नाही आजपर्यंत. घरात मशीनला पैसा बिसा राहत नव्हता, गाभ राहत नव्हत्या मशीन. पण आता भक्ती जशी वाढली तशी सगळं दूर झाले. आता म्हशी बिशी गाभ आहेत, सगळं पैसा अडका राहायला लागला. आणि मेन म्हणजे एक पहिले आम्हाला माहित नव्हतं की भावाकडे पण शक्ती येते. जसं जसं त्यानं पण भक्ती करायला सुरुवात केली तशी त्याच्याकडे पण एक शक्ती होती, ती पण दूर झाली. ती पण माझ्याकडेच आली होती मुक्ती घ्यायला. तिनं पण मुक्ती घेतली आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे त्याला नोकरी लागली आता. आणि जसं त्याला हवं होतं तसंच त्याला नोकरी पण लागलेली आणि त्याच ठिकाणी लागलेली. आणि दाजींचं पण त्याच्यामुळेच म्हणजे बरोबर झालेलं आहे. इथं म्हणजे कोणताही म्हणजे लिंबू वगैरे असं काही चालत नव्हतं. आणि इथनं पुढं पण नाही चालत तसं इथं. जशी एवढी भक्ती करू आपण तसंच ते जास्त हे होते. पूर्ण भक्ती केली तरच मग भक्तीशिवाय मुक्तीच नाहीये इथं. इथं धागा दोरा काय चालत नाही. लिंबू नारळ असलं काय चालत नाही. माझं नाव प्रीती यशवंत जाधव. मी आता BSc फर्स्ट इयरला आहे. आणि मला म्हणजे मी जसं एज्युकेशन घेते तसं मला अंधश्रद्धेवरती पण विश्वास नव्हता. पण जसं इथं मी भक्ती करायला लागले किंवा मला असं वाटलं की हा बाबा खरंच देव आहे, खरंच देव घरात येतात पण, हे मला आधी दिसतात पण. आणि रोज मला दर्शन होत होतं. मी जरी म्हटले की दत्तगुरू माझ्या पाठीशी राहा, तरी मला कधी येताना म्हणजे मी एकटी येत होते तरी मला कधीच कोणतीही अडचण आली नाही. जरी मला असं वाटलं की बाबा दत्तगुरू पाहिजेत माझ्यासोबत, तरी एक हाक मारली की दत्तगुरू येत होते. मला कोणत्याही अडचणीत त्यांनी सापडू दिलं नाही आजपर्यंत तरी. आणि इथून पुढे पण मी भक्ती करणार आहे. त्यामुळं हा माझा प्रवास हा चालूच राहील. सेवा म्हणजे एक दत्तगुरूंचं नामस्मरण पण आणि अभिषेक आपण घालतो ते पण सुरू केले पाहिजेत, म्हणजे चालूच आहेत आमचे पण. आणि मेन म्हणजे भक्तिभावाने घातले पाहिजे. हा, भक्तिभावाने केलं पाहिजे. आपण करायचं म्हणून केलं असं कधीच नाही करायचं.
शक्तीला मुक्ती घेऊन किती दिवस झाले तुमच्या? आमच्या शक्त्यांना मुक्ती देऊन 4 महिने झाले. पूर्ण शक्तीचा त्रास नाही, संचार वगैरे परत काय आहे का? कधीच शक्तीचा म्हणजे त्रास त्रास काहीच नाही, कधी कोणतीच संचार पण नाही झालेला आणि कधी त्रास झालाय असं कधीच नाही. पहिला खूप म्हणजे भावाच्यात आणि माझ्यात तर खूप भांडण व्हायचं. मी तर पप्पांचा अक्षरशः गळा दाबलेला आहे. त्यामुळं म्हणजे तेव्हापासून कधीच आमच्या घरात असं कधी झालं नाहीये. आणि मला स्वार्थ करून सेवा नको पाहिजे बघ. नाही हा, जसं आपण करायचं म्हणून भक्तीने केली करतो पाहिजे. तसं कधीच करायचं नाही. कारण जेव्हा करायचं म्हणून करतो तेव्हा कधीच देव पावत नाही. आणि जेव्हा आपण एकदम मनापासून देवाच्या एकदम पूर्ण झुकून जाऊ तेव्हाच देव आपल्या पण हाकेला धावून येणार आहे. म्हणजे त्यांना धावायला त्यामुळे तो कोणताही आघोरीपणा केला जात नाही. जेव्हा आपण भक्ती करतो त्याच्यावरच आपल्याला फळ मिळतं. इथं म्हणजे आपल्या कर्माची फळ हे चालूच आहे. म्हणजे इथं की जसं आपण जेवढी भक्ती करू तेवढं आपल्याला फळ भेटणारच आहे. आणि हे माझ्या अनुभवावरून मी सांगते, कारण मला ह्यातून खूप अनुभव भेटलाय. त्यामुळे मी हे करतच राहीन. आणि स्वार्थ ठेवून कधी भक्तीच करायची नाही. आपल्याला म्हणजे निस्वार्थपणाने भक्ती केली तर ते नक्कीच त्याचं फळ भेटणार आहे आपल्याला. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री कालिका माता की जय.